हॅलो मंडळी, नमस्कार. रामकृष्ण हरी सर्वांना. झोपले होते मी जरा आणि अचानक तब्येत वगैरे जरा बरी वाटत नाही आहे. सर्दी खोकला ताप थंडी वगैरे पण पडायला लागली आहे ना. एकदम असं बॉडी वगैरे पण जाम पेन करते, काय विचारूच नका. घसा दुखतोय 2-3 दिवसापासून आणि सकाळची पण वेळ आहे. बघा तुम्हाला आवाज येतोय. तिकडे ना बिल्डिंगचं काम चालू केलं आहे ना त्यांनी, भयंकर विचारूच नका. धूळ पण येते, पण बघा विंडो वगैरे सर्व बंद करून ठेवल्यात. सगळीकडच्या विंडो वगैरे बंद आहेत. आणि मग चेतन पण गेलाय कामाला, दादा पण गेलाय कामाला, आई काहीतरी देवाचं करते, आतमध्ये वाचते जरा पुस्तक वगैरे. आणि जरा म्हटलं चला ब्लॉग थोडा स्टार्ट करूया, कारण की खूप दिवस झालेत ना काही ब्लॉग व्यवस्थित होतच नाही आहेत माझे. आधीसारखे कंटिन्यू वगैरे काही जमतच नाहीत करायला, असं होते सर्व. अनामिकाला पण दिलं खायला वगैरे, तिथं आतमध्ये बसली आहे. चेतनला पण टिफिन वगैरे दिला, तो पण गावाला गेला. मस्तपैकी भोपळ्याची भाजी बनवली आज मी टिफिनमध्ये, आणि चपाती. जमत नव्हतं तरी पण केलं, काय करणार आता, द्यायलाच पाहिजे ना. आणि जरा हे बघा, दूध जरा गरम केलं होतं मला घेण्यासाठी, जरा हळद टाकून ठेवलंय त्याच्यामध्ये. बघा जरा म्हटलं हे होऊ देत. हे दादाच्या गोळ्या ह्यामध्ये दिसतात तुम्हाला, अजून पण आतमध्ये आहेत, संपल्या थोड्याशा आधी त्यातल्या. हे बघा दूध ठेवलंय, थोडंसं थंड पाणी आहे त्याच्यामध्ये ठेवलंय जरा, कारण गरम आहे ना, थंड होते म्हणून. किंचितशी साखर घातली आहे आणि जरा त्याच्यामध्ये मीठ मीठ नाही, हळद घातली, हळद, सॉरी काय बोलते मी, बघा मीठ कसलं नाही काय. हा खूप कसा दुखतोय, काय विचारूच नका. नकोसं झालं एकदम, सर्दी थंडी लादी पण गार गार झाली आहे ना, काय विचारूच नका. अनामिका आतमध्येच आहे. चालू आहेत सर्व सकाळची कामं वगैरे सर्व अशी. हॅलो मंडळी, मी जरा रेस्ट करते आहे. बघा घसा बिसा खूप जाम दुखते, सर्दी वगैरे झाले, डोकं काय विचारूच नका. कालपासून जरा त्रास होतोय, सर्दी डोकं घसा वगैरे. अचानक क्लायमेट पण चेंज झालं आहे, थंडी वगैरे सुद्धा वाढली आहे ना, त्यामुळे काहीच व्हिडिओ पण बनवता येत नाही आहेत. त्यानंतर परत लाईव्ह पण घेता येत नाही आहे, काय कुठल्या गोष्टीच होत नाही, तसं झालं आहे सर्व. तर सपोर्ट करत राहा मित्रांनो सर्वांनी, माझ्या लाईव्हला व्हिडिओंना. सर्वांनी लाईक कमेंट शेअर करा जास्तीत जास्त. नवीन कोण असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला माझ्यासुद्धा, आणि कोकणी डॉट चेतनलासुद्धा, ते पण आमचं चॅनल आहे दुसरं. हे माझं आहे ममता अनामिका ब्लॉग, आणि दुसरं आहे ते कोकणी डॉट चेतनचं आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांचं आहे. तर सर्वांनी प्लीज सपोर्ट करा, जसं आत्तापर्यंत केलं तसाच ह्याच्या पुढे सुद्धा. जर जास्त बोलायला जमत नाही आहे, घसा खूप दुखतोय. तुम्हाला काहीतरी दाखवते मी. इकडे बघा मेथीची भाजी आहे ना, साफ करतोय मी, आणि आई इकडे बसली आहे बघा. तर दाखवते तुम्हाला, ही मेथीची जुडी आहे बघा. हे बघा ह्याच्यामध्ये वेस्ट बघा किती गेले. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे काय माहीत नाही बघा, पातीसारखं हे रान आहे ना, हे रान ह्या मेथीच्या भाजीमध्ये आहे ना, हे रानच आहे सर्व. हे बघा जुडी बघा केवढी, म्हणतात ना 30ला एक जुडी आणली होती आम्ही, नाही सॉरी 20ला एक जुडी आणली होती, 40ला 2. पण हे बघा हे जे रान आहे ना त्याच्यामध्ये, हे बघा हे पूर्ण हे रानच मिळाले आम्हाला. आणि ह्याच्यामध्ये बघा दिसते तुम्हाला, हे बघा ह्याच्यामध्ये पण आहे बघा हे पूर्ण. म्हणजे हे जे मेथीची जे म्हणतात ना भाजी आहे ना, मोजून 10-15 दांड्या असतील काड्या, आणि बाकी सर्व रान आहे त्या भाजीमध्ये. म्हणजे बघा फसवतात बघा किती आपल्याला. हे बघा दिसतंय, ह्याच्यामध्ये पण सर्व तोच प्रकार आहे बघा. हे तर खालचा भाग म्हणतात ना वेस्ट तर जातेच म्हणा, पण हे बघा बघा सगळं तेच आहे बघा. हे रान सारखं आहे ना, हे काय वाटतं मुद्दाम घातलेलं आहे त्या भाजीमध्ये का काय म्हणतात ते, आपलं भाजी अशीच कट केली रानासकट. खरंच मला काही कळत नाही आम्हाला. आईने आम्ही तेच विचार करतोय की पावसामुळे त्यांना जायला मिळालं नाही शेतात रान काढण्यासाठी, त्याच्यामुळे हे असंच फक्त कापून जुड्या बांधल्यात, काय परमेश्वरलाच माहिती काय केलंय ते. पण हे बघा सगळं असंच रान आहे, कारण ह्याच्या आधी असं कधीच नसायचं. हे बघा पूर्ण रान, तेच ना पूर्ण रान भाजीत. हे बघा दिसतंय, हे बघा पूर्ण रान भाजीमध्ये, सगळं काहीच भाजीत मिळालं नाही, वेस्ट गेली. हे बघा जराशीच भाजी मिळाली आम्हाला. हे बघा इकडे दिसते तुम्हाला, हे बघा ना, हे तुम्हाला दिसतंय, हे बघा पूर्ण रान या भाजीमध्ये. हे बघा खाली, हे बघा जुडीमध्ये. म्हणजे अक्षरशः हे भाजी किती वेस्ट गेली बघा ना. हे बघा ना पूर्ण भाजी वेस्ट गेली, थोडीशीच मिळाली. हे बघा याच्यामध्ये काय खाणार बघा आम्ही सुद्धा. हे बघा इकडे अशी मेथीची भाजी भेटली आम्हाला. हे बघा असं आहे सर्व, कोणाला सांगून ते खरं नाही वाटणार, असं आहे. आणि चला मी आता जेवायला बसले इकडे. हे बघा मस्त चपाती अर्धीच घेते, कारण की मी सकाळी खाल्ली होती. हा घेतला जरा आवळा खाण्यासाठी. हे आहे मस्तपैकी भोपळ्याची भाजी बनवली होती सकाळी, मस्त गूळ टाकून, माहिती का त्याच्यामध्ये, छान होती भारी. साखर गूळ तुम्हाला पाहिजे टाकू शकतो मी त्याच्यामध्ये. आणि हे बघा इथे अशी आज बनवली आहे अख्ख्या मसूरची आमटी. हे बघा दिसते, अख्खी मसूर आहे. हे बघा अख्ख्या मसूरची आमटी बनवली आहे मस्त अशी छान. आणि हे राईस आमटी भाजी असं आजचं माझं जेवण आहे. तर या सर्वांनी मंडळी जेवायला. चला मी जेवायला तर स्टार्ट करते आहे. मस्त मंडळी बघा आम्ही काय घेऊन आलोय. हे बघा हो, हे बघा हे आहे नाही का दुपटलं असतं ते. हे बघा छान आणले, दोन आणले, एक पनवेलसाठी एक आमच्यासाठी असं आणलेलं आहे. बघा असं हे आणले आहेत ॲपल,
त्यानंतर ते आणले आहेत मी काय म्हणतात ते सुपलं आणलं आहे, सूप भरायचं. हे मेथी आणली आहे आणि आणली आहे लसूण, फ्लावर. आणि ते तुम्हाला दिसतात ते पंखे आणलेत. लाईट जाते ना तेव्हा मस्त असे वारा घालायला. आमच्या लहानपणी होते पण ते आता कुठे भेटत नव्हते. बरेच दिवस मी बघत होते पण हां भेटत नव्हते, पण आता मिळालेत छानपैकी म्हणून आणलेत. आणि एक पिशवी आणली आहे बघा मस्तपैकी. 100 रुपीजला पिशवी आणली. ही कशी वाटते नक्की सांगा ही पिशवी. हे बघा 120 बोलत होता, त्याला म्हटलंस भैया 100ला द्या म्हटले, मग दिलेत त्याने. हे बघा आणि हे वगैरे जरा आणले, काय नाही काय लागतात ना वस्तू त्या सर्व आणल्यात. सर्व असं इकडे भाजी वगैरे आणलेत आणि या सर्व भाज्या आणल्यात. ते काही पापडी ना, हां ते पापडी आणले. त्यानंतर आणले आहेत जरा हे टॉमॅटो, त्यानंतर ती केळी भाजीची कच्ची, त्यानंतर आणलाय भोपळा. असं सर्व भाज्याच आणल्यात ह्या बघा सर्व. ते बघा हे आणलेत काकडी. हा आणलाय सुरण. हा बघा सुरण आणलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी दाखवते काहीतरी. आई दाखवते ते ठेव. हे आणलं आहे रत्ताळ. हे बघा किती झाले होते पैसे सांगू, 90 रुपये झाले होते त्याच्या इथे आमचे. मग त्याला म्हटलं 10 रुपयाचं द्या ना हो आम्हाला रत्ताळ, पण तो देत नव्हता माहिती आहे का. पण त्याच्याकडून वाटतं कितीला आणलंय, 10ला आणलंय का 20ला आणलंय, काहीतरी 10-20ला काहीतरी आणलंय वाटतं. हो महाग झालेत खूप, वाटतं रताळे खूप महाग झालेत. आणि त्यानंतर आणलेला आहे आवळा. हे बघा इकडे झालं. आता मी जेवण घेतो जरा. शिमला मिरची आणली आहे, एवढंच, बाकी काय आणलं नाही जास्त. आणि तो आणलाय भोपळा. ते बघा कद्दू आणि आणलंय रत्ताळ. तेव्हाच तो देत नव्हता मला, कारण ते अर्धा किलोच्या वरचं होतं ना, म्हणून देत नव्हता तो. अशा प्रकारे सर्व भाजीपाला आणलेला आहे बघा. मंडळी आम्ही जेवायला बसलाय बघा. ममताने मस्त असं बघा सलाड बनवलंय पूर्ण. मस्त टोमॅटो, बीट काय काय घातलंय. कोकणातलं पिठलं पिठलं केलंय मस्त कुळताचं असं कोकम वगैरे घालून. कुळीत मस्त कुळटाचं पिठलं. आणि ते कोशिंबीर बघा कशी सलाड, म्हणजे पूर्ण मिक्स असं सलाड आहे. शिमला मिरची पण टाकलं. शिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो सगळं टाकलं. कांदा सर्वच ऍड केलं. काकडी पण आहे इकडे. मंडळी संध्याकाळ झाली आहे. चहा वगैरे घेतली आताच. थंडी लागते मला, काय अजून काय थंडीच कमी नाही होत. दुपारी गोळी वगैरे घेतली होती, जरा स्वेटर वगैरे घातले आणि जरा झोपले. आता झालेत 7:30 होऊन गेलीत. जरा संध्याकाळची वेळ म्हणून पण झोपू पण नाही, पण एकदम बॉडी वगैरे खूप पेन करते म्हणजे डोकं काय विचारू नका. चेतन चहा पितोय आता, जरा मी पण चहा घेतली. असं सगळं चालू आहे. वातावरण खराब आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या साथी सारख्या येत आहेत असं होतंय. लाईव्ह वगैरे पण मला घ्यायला नाही मिळाली. लाईव्ह पण घ्यायला नाही मिळाली. व्हिडिओ पण नाही, काहीच नाही. म्हणजे काय बनवूच शकत नाही आहे ना, व्हिडिओज ना लाईव्ह, काहीच नाही. असं सर्व होतं आहे आणि त्याच्यामुळे माझं यूट्यूब चॅनलकडे लक्षच नाही आहे हल्ली किती दिवसापासून. असं आता काय करणार हो ना. जेव्हा बरं वाटेल तेव्हा हे करेन, म्हणजे म्हणतात ना व्हिडिओ वगैरे बनवायला स्टार्ट करेन, असं करेन. मग बरं नसेल ना तर मग नाही जमत व्हिडिओ वगैरे बनवायला. परत घरची कामं पण असतात. पण आई आहे म्हणून मला जरा बरं पडलं आहे. आई थांबली आहे ना जरा, म्हणतात ते पण जायचं म्हणून पुढच्या आठवड्यात. बघू मी पण जाईन गेले तर जरा, कारण की वर्ष झालं मी पण काही गेले नाही आहे तिकडे. तर मग बघू असा विचार करते जरा 8 दिवस जायचं.